हॅलो, नमस्कार सखींनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. हे पहा, आज मी केक बनवणार आहे, रवा केक. त्यासाठी लागणारं साहित्य, आज माझ्या नातीचा बर्थडे आहे, त्यासाठी मी केक बनवणार आहे. एकदम सॉफ्ट असा होतो हा रवा केक. घरच्या घरी आपला केक बनवलेलं चांगलं असतं. 1 वाटी रवा, अर्धी वाटी मैदा आणि अर्धी वाटी साखर. तर प्रथम काय करणार आहे, हा बारीक रवा आहे, तरी पण आपण काय करणार आहोत, आणि हे 1 वाटी दूध घेणार आहोत आणि अर्धी वाटी तेल घेणार आहोत. आणि हे परफेक्ट मापाने केलं ना तर व्यवस्थित केक होतो, अजिबात बिघडण्याची शक्यता नसते. तर आपण काय करणार आहोत, हा रवा घालून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. ही साखर आणि हा मैदा चाळून घ्यायचा आहे. आता हे सर्व आहे ना मी मिक्सर मध्ये एकदा फिरून घेते, चांगलं व्यवस्थित बारीक करून. हे पहा, आता हे मिक्सिंग बाउल मध्ये काढून घेऊया आपण. बघा, मी रवा, साखर आणि मैदा चांगलं मिक्सर मध्ये फिरून घेतलेला आहे. त्या मिक्सिंग बाउल मध्ये काढून घेऊया. एक वाटी रवा, अर्धा वाटी मैदा, अर्धा वाटी साखर आणि ह्याच ह्या वाटी मेजरमेंटने 1 कप दूध घ्यायचे. हे पहा, ह्याच कपाने आपण दूध घेतलेलं आहे. आता थोडं थोडं घालून हलवून घ्यायचंय, एकदम नाही घालायचं. छान असं एकदम मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. अजिबात गुठळ्या राहता कामा नये. असं 1-2 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचंय आपण व्यवस्थित. जितकं आपण मिक्स करून एकदम फिरू ना तितका तो स्पंजी होतो, मऊ लुसलुशीत होतो असा. आपल्या फेटण्यावर आहे. हे पहा, मी 3 मिनिटं झालेले आहेत फेटले. आता आपण याला 10 मिनिटं याला असंच ठेवूया. जरा रवा म्हणजे फुलून येतो. बघा, दूध प्रमाणात झालं. रवा फुलून आलं, वाटलं तर 1-2 चमचे आपण घालू शकतो. तर 10 मिनिटं आपण असंच ठेवून देऊया. हे पहा, केकचं भांडं नाहीये माझ्याकडे, आपण या स्टीलच्या पातेल्यात करणार आहोत. त्यात मी तेल घालून घेतलंय. सगळं तेल असं व्यवस्थित लावून घ्यायचंय. बटर पेपर असेल तर तो पेपर टाकायचा आहे. आपण या भांड्याला आता तेल लावून घेतलेलं आहे सगळीकडे व्यवस्थित लावून ब्रशच्या साह्याने. आता आपलं ते बॅटर पण आता 10 मिनिटं झालेलं आहे केकचं. आता त्याच्यावर आपण मैदा बुरबुरून घ्यायचा आहे. उरलेला काढून टाकायचा आहे. हे पण आपलं झालं आहे लावून झालेलं आहे. हे पण आपलं बॅटर 10-12 मिनिटं होऊन गेलेले आहेत. आता रवा जरा फुलून आलाय, पहा, जरा घट्ट झालेला आहे. आपण याच्यात थोडंसं दूध घालणार आहोत, 1-2 चमचे. किती छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. त्याच्यात आता आपण हे काजू बदामचे तुकडे घालून घेऊ. त्यात थोडंसं 2 चमचे दूध घालून घ्यायचे. कारण रवा फुलल्यामुळे काय झाले, ते घट्ट झालेले आहे. तर व्यवस्थित आपण हलवून घेऊया. काजू बदाम घातलेले आहेत त्याच्यात आपण. चांगलं फेटून घेऊ आता दूध घातल्यामुळे.
हे पहा आपलं तेल घालून घेऊया. अर्धा कप साखर घातलं ना, अर्धाच कप तेल घालायचे. आता छान असं आपण अजून फेटून घेऊ. हे पहा आपण आता त्यात व्हॅनिला एसेन्स घालून घेऊया. अर्धा चमचा. जास्त पण नाही घालायचं, नाहीतर मग कडवट लागतं. आता पुन्हा व्हॅनिला एसेन्स घातले ना, आपण चांगलं फेटून घेऊया अर्धा मिनिट तरी. आता इनो घालणार आहे. खायचा सोडा घातला तरी चालतो, बेकिंग सोडा घातला तरी चालतो, पण मी इनो घालणार आहे 1 पाकिट. त्याच्यावर एखादा 2-3 चमचे दुधाचे घालायचे. म्हणजे चांगला ऍक्टिव्ह होतो. व्यवस्थित हलवून घेऊया. मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित. हे पण झालं आहे आपलं. आता ओव्हन आपण 10 मिनिटं प्रीहीट करण्यासाठी ठेवलेलं आहे. ओव्हन मध्ये करणार आहे, कढईमध्ये पण करू शकतो, कुकर मध्ये पण करू शकतो. आता हे बॅटर घालून घेऊया आपण त्याच्यामध्ये. काजू बदामने काय होतं, छान असं क्रंची होतं. खाताना आपल्याला क्रंची लागतं. असं जरा हलत करून घ्यायचं आपण, असं हलवून घ्यायचे. आता मी ओव्हन मध्ये ठेवते. हे पहा मी हे पातेल्यात ठेवलेलं आहे. पातेलं जरा छोटं पडतं. ह्या मापाने जर केलं ना आपण तर अर्धा किलोचा होऊ शकतो. जास्त झालं थोडं, मी याच्यात बसत नव्हतं म्हणून या वाटीमध्ये ठेवलेलं आहे. मी आता ओव्हन मध्ये ठेवते. हे पहा मी ओव्हन मध्ये ठेवलेलं आहे. आता 20 ते 30 मिनिटं आपण ठेवून देऊया. पहा 20 मिनिटं झालेले आहेत. आता आपण त्याच्यावर काजू बदाम ठेवून घेतलेले आहे. जरा दाबून घ्यायचे त्याच्यावर आणि पुन्हा ठेवायचं आपलं अजून 10 मिनिटं, म्हणजे व्यवस्थित काजू बदाम सेट होतील. ते पुन्हा मी ओव्हन मध्ये ठेवून देते. हे पहा
हे पहा आपला केक झाला का नाही चेक करूया आपण। हे बघा अजिबात काडीला चिकटलेलं नाही, याचा अर्थ आपला केक झालेला आहे। हे पहा आता आपण काढून घेऊ त्यातून। हे पहा मी केक काढून घेतलेला आहे, एकदम आपला स्पंजी झालेला आहे केक। हे पहा छान असा आपला केक झालेला आहे। केकची रेसिपी तयार। आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा।